माढा विधानसभेचे आमदार बबन शिंदे शरद पवारांच्या भेटीला. बबन शिंदे अजित पवार गटाचे आमदार. बबन शिंदे 2 ऑक्टोबरपर्यंत पवार गटात प्रवेश करणार असल्याची सूत्रांची माहिती. पिंपरी चिंचवडचे अजित पवार गटाचे नेते विलास लांडे शरद पवारांच्या भेटीला. विलास लांडे शरद पवार गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा. कोल्हापूरमध्ये भाजपला खिंडार पडण्याची शक्यता. भाजप नेते शिवाजीराव पाटील तुतारी हाती घेणार. पवार गटाकडून शिवाजीराव पाटलांशी संपर्क झाल्याची माहिती. पुणे जिल्ह्यात अजित पवार गटाला धक्का बसण्याची शक्यता. दौंडचे माजी आमदार रमेश थोरात पवार गटाच्या वाटेवर आहेत. तर पवार गटाकडून उमेदवारी मिळाली तर विधानसभा लढणार, अन्यथा अपक्ष भूमिका घेणार, सूत्रांची माहिती. सध्या लाडकी बहीण योजनेवर पैसा द्यावा लागतोय, त्यामुळे अनुदानाचे पैसे मिळण्याची शाश्वती नाहीये. शासन विषकन्या. गुंतवणूकदारांनी शासनाच्या भरोश्यावर राहू नका, गडकरींचं वक्तव्य. आमच्यापेक्षा नितीन गडकरींना आतली माहिती जास्त असणार. राज्याची अर्थव्यवस्था अडचणीत आहे असं सरकारमधीलच लोक बोलतायत. सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. तर पैशांच्या अपव्ययावर देखील केंद्राची काही जबाबदारी आहे की नाही, गडकरींच्या वक्तव्यावर राऊतांची प्रतिक्रिया. झिरवाळांसह आदिवासी समाजामधील आमदारांचं आंदोलन. तर धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यास विरोध. सरकारचं शिष्टमंडळ थोड्याच वेळात आमदारांची भेट घेणार. सरकारच्या प्रतिनिधींसाठी आम्ही इथे भेटण्यासाठी यावं आणि निर्णय होत नाही तोपर्यंत आमची बसण्याची तयारी आहे. धनगर समाजाच्या एसटी प्रवर्गातील आरक्षणाच्या मागणींना झिरवळ यांचा विरोध. ताटातलं ओढत आहेत असं वाटत असेल म्हणून झिरवाळ आंदोलन करत असतील तर प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे, जरांगी पाटलांचं वक्तव्य. मुंबई नाशिक महामार्गावर आदिवासी समाजाचं आंदोलन. धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यास विरोध. आंदोलकांनी मुंबई नाशिक महामार्ग रोखल्यानंतर पोलिसांकडून आंदोलक ताब्यात. ठाण्यात आदिवासी बांधवांचा मोर्चा. धनगरांचा आदिवासी प्रवर्गात समाविष्ट करण्यास आदिवासींना विरोध आहे. तर संयुक्त आदिवासी आरक्षण हक्क कृती समितीचा मोर्चा. दिघे मोठे होतील म्हणून काटा काढला गेल्याची शंका. ज्यांची गोची होणार होती त्यांना काटा काढला असावा, संजय शिरसाट यांचा आरोप. उद्धव ठाकरे आनंद दिघेंचं खच्चीकरण करत होते. ठाकरेंनी दिघेंचा जिल्हा प्रमुख पदाचा राजीनामा मागितला होता. दिघेंनी हॉस्पिटलमध्ये असताना मला ही गोष्ट सांगितली. रामदास कदमांची माहिती. शिरसाट रामदास कदम यांची घाणेरडी वृत्ती. दिघेंच्या मृत्यूविषयी आता खोटारड्या वृत्तीनं वक्तव्य सुरू आहेत. विनायक राऊतांची टीका. महाराष्ट्रातील त्रांगडं सरकारचं प्रतिबिंब. शाळेतील विद्यार्थ्यांचा फोटो ट्विट करत दानवेंची सरकारवर टीका. सरकारनं गोरगरीब विद्यार्थ्यांची चेष्टा करू नये. गणवेशाच्या नावाखाली गुजरातमधून कापड आणून खिसे भरण्याचं काम सुरू आहे. विद्यार्थ्यांच्या गणवेशाच्या गुणवत्तेवरून रोहित पवारांची टीका. बेडमधील नारायणगडावर दसरा मेळावा होणार. मराठा समाजाची प्रचंड एकजूट दाखवली जाणार. दसरा मेळाव्यात कोणताही राजकीय विषय नसेल, जरांगी पाटलांची माहिती. मणिपूरच्या शिष्टमंडळानं पुण्यामध्ये शरद पवारांची घेतली भेट. शरद पवारांनी केंद्राशी बोलावं, मणिपूरमधील नागरिकांची मागणी. अजितदादा गटाचा पहिला विधानसभा उमेदवार ठरला. अजितदादांनी फोनवरूनच केली फलटण विधानसभेच्या उमेदवाराची घोषणा. विद्यमान आमदार दीपक चव्हाणांना फलटण विधानसभेची उमेदवारी जाहीर. चाकण एमआयडीसीमधून 50 कंपन्या बाहेर गेल्यात. राज्य शासनाची भूमिका उदासीन. राज्याच्या हक्काचा रोजगार परराज्यात निघून गेलाय. सुप्रिया सुळेंची टीका. देशी गाई राजमाता गोमाता म्हणून घोषित. राज्य सरकारचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय. गिरीश महाजन इंद्रनील नाईकांच्या सूतगिरण्यांना दणदणीत खैरात. तर वित्त विभागाचा विरोध असतानाही सूतगिरण्यांना 32 कोटींची खैरात. जाता जाता पिशव्या भरण्याचा कार्यक्रम जोरात सुरू. अंबादास दानवेंची टीका. सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील सावंतवाडी मतदारसंघात भाजपकडून 6 अँब्युलन्सचं मोफत वाटप. सावंतवाडी मतदारसंघावर भाजपकडून पकड मिळवण्याचा प्रयत्न. दीपक केसरकरांच्या होम पिचवर भाजपकडून तयारी. वाकड्या नजरेनं बघाल तर चुन चुन के मारेंगे. तुमच्या मिरवणुकीतून एक जणही सुखरूप घरी जाणार नाही. हिंदू अंत करतील. भाजप आमदार नितेश राणेंचं वक्तव्य. वक्तव्यानंतर नितेश राणेंविरोधात अचलपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. 2 धर्मांमध्ये कटुता निर्माण होईल अशी वक्तव्य केल्याचा आरोप. अब्दुल सत्तारांच्या विरोधात सिल्लोडमध्ये हिंदुत्ववादी संघटनांचा मोर्चा. अब्दुल सत्तारांकडून विनाकारण गुन्हे दाखल करून त्रास दिला जात असल्याचा आरोप आहे. संभाजी ब्रिगेडकडून ठाकरे गटाकडे विधानसभेच्या 25 जागांची मागणी. 25 जागा दिल्या नाही तर राज्यामध्ये 70 जागा स्वबळावर लढणार. आचारसंहितेपूर्वी राज्यपाल नियुक्त 12 जागांवर निर्णय होणार. भाजप 6, शिंदे गट 3 आणि अजित पवार गटाला 3 जागा. सूत्रांची माहिती. महाविकास आघाडीची जागावाटपासंदर्भातली बैठक सुरू. सलग 2 दिवस महाविकास आघाडीच्या बैठका. मागील आठवड्यामध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून 288 जागांचा आढावा. भोसरी विधानसभेवर ठाकरे गटाचा दावा. ठाकरे गटाचे नेते रवी लांडगे शरद पवारांच्या भेटीला. भोसरीत सहकार्य करण्याची लांडगे पवारांना विनंती करणार. इंदापूर विधानसभेसाठी शरद पवार गटाकडून 4 इच्छुकांनी भरलेत आता पक्षाचे अर्ज. तर प्रवीण माने, अप्पासाहेब जगदाळे, अमोल भिसे आणि अशोक घोगरे यांचे अर्ज दाखल.
मुंबईत आज भाजपचं विजय संकल्प संमेलन, आता फडणवीसांच्या हस्ते भाजपच्या संकल्प संमेलनाचं उद्घाटन. तर महाराष्ट्र विधानसभा 2024 विजय संकल्प असं संमेलनाचं नाव. अजित पवार गटाच्या आमदाराचा महिला अधिकाऱ्याला धमकावल्याचा एक ऑडिओ व्हायरल होतोय. तर राजू कोरमोरेंनी तुमसर नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना शिवीगाळ केल्याचा ऑडिओमध्ये उल्लेख आहे. तर भंडारातील लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमाच्या नियोजनावरून हा वाद झालाय. साताऱ्याच्या मसवडमध्ये आमदार जयकुमार गोरेंची नाव न घेता शरद पवारांवर टीका. लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमातून टीका. योजनांच्या विरोधात येणाऱ्या आणि तालुक्याच्या विकासाच्या आड येणाऱ्यांवर टीका. लवकरच चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांचा भाजपात प्रवेश. फडणवीस मुनगंटीवार यांच्यासोबत बसून चर्चा करून निर्णय घेऊ. जोरगेवार यांच्या पक्षप्रवेशाबाबत बावनकुळेंचं वक्तव्य. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची महाविकास आघाडीकडे 12 जागांची मागणी. आमच्या मागणीकडे लक्ष न देताच महाविकास आघाडीची जागा वाटपाची चर्चा सुरू. अजित नवलेंचं वक्तव्य. भंडारात ठाकरे गटातून हकलपट्टी झालेल्या 5 नेत्यांना मिळावा, तर बाहेरून पडलेल्या नरेंद्र पहाडेंना उमेदवारी न देता निष्ठावान शिवसैनिकांनाच उमेदवारी देण्याची मागणी. चिपळूण विधानसभेच्या जागा वाटपाचा महाविकास आघाडीतील तिढा कायम. चिपळूण विधानसभेच्या इच्छुक उमेदवार आणि पदाधिकाऱ्यांची मातोश्रीवरची बैठक अचानक रद्द. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत येत्या काही दिवसातच परळी वैजनाथ इथं लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम होणार. त्याआधी शहरात झळकले देवेंद्र फडणवीसांचे बॅनर्स. चाकण एमआयडीसीमधून 50 कंपन्या परराज्यात स्थलांतरित. पायाभूत सुविधा नसल्यानं कंपन्यांनी धरली बाहेरच्या राज्याची वाट. काँग्रेस नेते जयराम रमेश यांचा दावा. मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतलं वणी सप्तशृंगी देवीचं दर्शन. 3000हून अधिक महिलांना घेऊन बाळा नांदगावकर यांनी घेतलंय सप्तशृंगी देवीचं दर्शन. चंद्रपूरमध्ये ओबीसी महाएल्गार मेळाव्यामधून लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांचे जाहीर व्याख्यान. 2 ऑक्टोबरला विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारही उपस्थित राहणार. पिंपरी चिंचवडच्या काळेवाडीमधील पवार नगर परिषदेतील परिसरातील मदरशावर रात्री कारवाई करण्यात आली. कारवाईवेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त. मशिदीच्या शेजारी जवळपास 1000 घरं आहेत, त्यांना कोणतीही परवानगी नाही, पण फक्त मशिदीवर कारवाई. एकनाथ शिंदे हा भेदभाव फक्त मशिदीपुरता का? ज्या घरांना परवानगी नाही त्यांचं काय? असदुद्दीन ओवैसींचं ट्विट. धारावीतील मेहबूबे सुबानिया मशिदीवरील बांधकाम हटवण्यास सुरुवात. ट्रस्टकडून अनधिकृत बांधकाम काढण्यास सुरुवात. ट्रस्टनं स्वतःच बांधकाम काढण्याची दिली होती हमी. अक्षय शिंदेच्या दफनभूमीजवळ पोलिसांनी सीसीटीव्ही लावले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी रात्रंदिवस पहारा असेल. लाडकी बहीण योजनेच्या 3ऱ्या हप्त्याचं वाटप सुरू. पहिल्याच दिवशी योजनेतील 34,74,116 लाभार्थ्यांना 3ऱ्या हप्त्यापोटी 521 कोटी रुपयांचं वाटप. माढ्यात ऊसदराची विधानसभेच्या तोंडावर स्पर्धा. आमदार बबनराव शिंदेंच्या कारखान्यापेक्षा 2 रुपये जादा दर देण्याची विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटलांची घोषणा. अमरावतीच्या भारणीमध्ये भोकरबर्डी ते अमरावती राष्ट्रीय महामार्ग घोषित करण्याच्या मागणीसाठी चक्काजाम आंदोलन. आंदोलनस्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त. पुण्याच्या वेल्हा तालुक्यातील वेल्हे बुद्रुक ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सीता नंदकुमार खुळे यांची बिनविरोध निवड. विकास कामाचं उद्घाटन सुरू असताना सरपंचाकडून उपसरपंच यांच्या पतीला मारहाणीत 2 जण जखमी. परभणीच्या जिंतूर तालुक्यातली घटना आहे. गोंदियातील शिक्षकांचे श्रेणीवाढ मागणीसाठी प्रफुल्ल पटेल यांना निवेदन. प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक श्रेणीवाढ प्रस्तावाबाबत वित्तमंत्र्यांनी सही करावी, यासाठी शिक्षकांचं आझाद मैदान इथं ऑगस्ट महिन्यापासून उपोषण. मावळात परतीच्या पावसानं विश्रांती घेताच गुलाबी थंडीची चाहूल. आज पहाटेपासूनच मावळातील देहू रोड परिसरात धुक्याची चादर. गडचिरोलीमधील जवळच्या पोटेगाव जंगलात रानटी हत्तींच्या कळपाचा धुमाकूळ. 25 ते 27 हत्तींचा कळप असलेल्या हत्तींना एकाच वेळी वाकडी मुरझर. त्या परिसरात प्रवेश केल्यानं एकच खळबळ.